उमाजी लांजेवा दौंड इथला रहिवासी, रेल्वेतून सेवानिवृत्त झालेला एक कर्मचारी, परंतु सामाजिक जाण घेऊन समाजामध्ये वावरणारा एक सर्वसाधारण माणूस, केवळ आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी म्हणून मी उभा आहे. या देशामध्ये अनेक चळवळी झालेल्या आहेत आणि या सामाजिक चळवळीमध्ये समाजाची जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी म्हणून या देशातील तळागाळातल्या लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार जे जे काही कार्य केलेलं आहे त्या संबंधाने ज्या ज्या महामानवाशी माझे संबंध आलेले आहेत त्याबद्दल मी काही थोडक्यात तुम्हाला सांगणार. मित्रहो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून ग्रामीण भागामधून आलेला मी एक छोटासा कार्यकर्ता. त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं टॅलेंट नव्हतं, बुद्धी नव्हती, परंतु केवळ आणि केवळ माझे मामा आयुष्यमान JB गायकवाड आणि मामी सौभाग्यवती शकुंतलाबाई गायकवाड यांच्या महान अशा सहानुभूतीने आणि त्यांच्या सहकार्याने आज मी आपणासमोर या समाजसेवेचं व्रत घेऊन उभा आहे. 1958 साली मी अकोल्याला असताना त्यावेळेस रेल्वे कॉलनीमध्ये राहत असताना जाता येता रेल्वेच्या गाड्यामधून मी गर्दी बघायचो. परंतु एक दिवस असा होता की सकाळच्या प्रहरी रेल्वे गाड्यामधून लोकांची अतोनात गर्दी मुंबईच्या दिशेने चालली होती. मी माझ्या कुटुंबातल्या लोकांना, माझ्या मामींना, मामांना विचारलं हे लोक कुठे चालले एवढ्या, आणि त्यात बरेचसे काही लोक रडत होते, आक्रोश करत होते. तेव्हा मला असं कळालं की बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हे लोक निघाले. त्यावेळेस मला कुठे बाबासाहेब काय आहेत, कुठलं व्यक्तिमत्व आहे हे मला त्यावेळेस माहिती. त्यानंतर त्या अकोला शहरामध्ये ज्या ज्या काही लोकांच्या भेटीगाठी झाल्या त्यामध्ये प्रामुख्यानं मेश्राम परिवार, बोरकर परिवार, उसाटे परिवार आणि यांच्या माध्यमातून मला जी काही चेतना मिळाली आणि त्या चेतनेच्या माध्यमातून मी थोडाफार जागृत. त्यानंतर माझ्या मामांची बदली अमरावती येथे कमर्शियल डिपार्टमेंटला रेल्वे स्थानकावर झाली. त्यावेळेस रेल्वे क्वार्टर नसल्यामुळे आम्हाला खाजगी भाड्याने राहावं लागलं श्यामनगर या इलाक्यामध्ये. तेव्हा श्यामनगर मध्ये असताना मी प्रायमरी शाळेत होतो, 4थ्या वर्गात, आणि त्यावेळेस लोकल बोर्डाची परीक्षा असायची 4थ्या वर्गाची. त्या बोर्डामधून मी 2ऱ्या क्रमांकाने पास झालो. तेव्हा पुढची ऍडमिशन घेण्यासाठी मामांनी मला जवळच्याच सरकारी सायन्स कोरिया हायस्कूलमध्ये घातलं. त्यावेळेस LB देवस्कर नावाचे रिटायर्ड मिलिटरीमॅन हे हेडमास्टर होते. ऍडमिशनचा फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी मामा तिथे गेले. सूचना फलकावर यादी बघितली, माझं नाव तिथे दिसेना, म्हणून ते खूप हताश झाले. त्याने हेडमास्टरला विचारलं की बाबा माझा भाचा 2ऱ्या क्रमांकाने आणि मेरिटनी पास होऊन सुद्धा याचं या शाळेमध्ये प्रवेश का नाही.
नाव का दाखवलं. तेव्हा त्यांनी काही उडवाउडीची उत्तरं दिली. तेव्हा मामांनी आपल्या बदलीचं प्रमाणपत्र आणि शिक्षणाधिकाऱ्याचा दाखला दिला. त्याच शाळेमध्ये त्यांच्या नाकावर रिमोट ठेचून माझे ऍडमिशन करून हे त्यांचं एक चिकाटी आणि जिद्द. तर या सामाजिक जाणीवेचे आणि सामाजिक विषमतेचे जे चटके मला अगदी बालपणापासून. त्यानंतर मी हायस्कूलमध्ये असताना बऱ्याचशा लोकांशी संबंध आले. जवळच तिथे माळटेकडीचा परिसर होता आणि स्टेशनला जाणारा एक रस्ता होता. त्या रस्त्याच्या बाजूला आम्ही मुलं खेळत असायचो. लहान फुटबॉल हा माझा त्यावेळेस आवडीचा खेळ होता. तेव्हा जाता येता RS गवळी त्यावेळेचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते. ते दररोज सकाळी 8 वाजता न चुकता एक बॅग घेऊन आपल्या राजकमल चौकातल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये जायचो. जाता येता आम्ही त्यांना भेटायचो. एखाद्या वेळेस लागला तर त्यांना रिक्षा वगैरे आम्ही करून द्यायचो. त्याचप्रमाणे त्याच्याजवळ एक बालशाळा होती त्याच परिसरामध्ये आणि ती शिवाजी शिक्षण संस्थेची होती. त्या संस्थेचे शिक्षण संचालक त्या काळी डॉक्टर पंजाबराव देशमुख, जे भारताचे पहिले कृषी मंत्री होते, ते अमरावतीचेच. ते दोघेही पती पत्नी एखाद्या त्या बालशाळेमध्ये कार्यक्रमाला यायचे. आमच्या बरोबर लहान बालकांबरोबर ते संवाद करायचे आणि आम्हाला खाऊ वाटप करून परत निघून जायचे. त्यांची प्रेरणा आणि RS गवळी साहेबांची प्रेरणा घेऊन मी सामाजिक कार्यामध्ये आणखी कार्य करतो. त्यानंतर त्यावेळेसचा जो रिपब्लिकन पार्टीचा जो कार्यक्रम असायचा, काही धार्मिक कार्यक्रम असायचा, त्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून सहभागी व्हायचा आणि भाग घ्यायचा. RS गवळी साहेबांच्या इथे मी बालपणापासून जाणं येणं असायचं. त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते गवळी साहेबांकडे यायचे. काही पार्टीच्या कार्यक्रमानिमित्त, काही सामाजिक कार्यक्रमानिमित्त, काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त. माझ्या शेजारी डॉक्टर MP थोरात हे त्यावेळेसचे डॉक्टर, परंतु धार्मिक चळवळीमध्ये ते फार अग्रेसर असायचे. डॉक्टर MP थोरात आणि गोसावी नावाचे एक सेवानिवृत्त झालेले असते. त्याचप्रमाणे हरिभाऊ मेश्राम, हे सगळे लोक त्यावेळेस धार्मिक काम त्या ठिकाणी करायचं. आणि भीम टेकडी नावाची एक टेकडी गावाच्या बाहेर त्या अमरावतीला होती. तिथे त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. बौद्ध धर्म प्रचार समितीची निर्मिती केली आणि त्या निर्मितीमधून त्यांनी त्या ठिकाणी टेकडीवर भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित केली. ते कार्यक्रम त्यावेळेस आम्ही जायचो यायचो. जपानचे पूज्य भंते फुजे गुरुजी त्यावेळेस अमरावतीला आलेले असताना एक कॅन्डल मार्क मेणबत्त्या घेऊन आम्ही संबंध शहरातून तिथल्या नागरिकांची भव्य दिव्य मिरवणूक काढली. प्रत्येक घराघरामधून जागरण करून त्या लोकांना आम्ही मिरवणुकीमध्ये आणलं. एवढी भव्य दिव्य मिरवणूक त्या काळामध्ये अमरावती शहरामध्ये निघाली. त्यावेळेस सगळ्या नागरिकांचं, आमच्या युवकांचं सहकार्य आम्हाला मिळालं. त्यानंतर छोटे मोठे असे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. त्या कार्यक्रमाला आवर्जून आम्ही त्यावेळेस डॉक्टर वामन नगराळे, डॉक्टर जहांदे हे त्यावेळेसचे अमरावतीचे
एक विद्वान असे लोक असायचे, डॉक्टर नगर प्राध्यापक नगरकर, की ज्यांच्यामुळे आम्हाला या चळवळीमध्ये काही संदेश मिळायचे, सल्ला मिळायचा. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट पी.बी. ताजने, ॲडव्होकेट वाय.बी. खंडारे, ॲडव्होकेट एस.टी. खंडारे, ॲडव्होकेट धारगावे, हे सर्व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते मी त्यांच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये असायचा. आणि त्यावेळेस रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचा अमरावती जिल्ह्याचा सेक्रेटरी म्हणून मला तिथे काम करण्याची संधी मिळाली. माझे सहकारी त्यावेळेस भीमराव वैद्य, बापूसाहेब बेले, ॲडव्होकेट हरिभाऊ ब्राह्मणे, प्रल्हाद ढांके, पी.बी. जामनेकर, हे सर्व त्यावेळेचे आमचे समवयस्क, कदाचित माझ्यापेक्षा सिनियरही कार्यकर्ते असायचे आणि रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची सहभाग झाला. त्याच काळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नावाच्या त्यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन व्हावं, कृषी विद्यापीठ स्थापन व्हावं म्हणून जामवंतराव धोटे तत्कालीन त्यावेळेसचे खासदार यांनी ही चळवळ चालवली. 35 दिवस महाविद्यालय त्यावेळेस बंद राहिले की विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावाने एक कृषी विद्यापीठ व्हावं अशा प्रकारची ती मागणी होती. त्या चळवळीमध्ये, त्या आंदोलनामध्ये जवळपास 9 ते 12 लोक शहीद झाले होते. त्या आंदोलनाचा प्रत्यक्ष अनुभव मला पण आला. त्या लाठीचार्ज मध्ये पहिल्या रांगेमध्ये मी, आणि त्या रांगेमधून जेव्हा राजकमल चौकामध्ये त्या आंदोलनाचा मोर्चा आला त्यावेळेस जामवंतराव धोटे यांना अरेस्ट करण्यात आलं. आणि अरेस्ट केल्यानंतर व्हॅनमध्ये चढत असताना त्यावेळेचे DIG कांबळे यांच्या बरोबर हातापायी जामवंतराव धोटेंनी त्यांना त्यांच्या हातावर, अंगावर हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यातच ठिणगी उडाली आणि सौम्य असा लाठीचार्ज आणि अश्रुधूर सुरू झाला. आणि त्यामध्ये मी होरपळलो. जिकडे वाट मिळेल त्या दिशेने आम्ही सगळे विद्यार्थी पांगापांग झालो आणि आपापल्या. दुसऱ्या दिवशी पेपरला न्यूज आली की याच आंदोलनामध्ये काही लोक शहीद झाले, काही मारल्या गेले. आणि त्याचं स्मारक खासदार जामवंतराव धोटेंनी राजकमल चौकामध्ये बांधलं. आणि आजही त्याची स्मृती आज अमरावती जिल्ह्यामध्ये कायम आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचं काम करत असताना त्यावेळेस 2 वसतिगृह, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे 2 वसतिगृह होते. एक P.G. गवई यांचे वडील गणेश आकाजी गवई यांनी संचलित केलेलं, आणि दुसरं R.S. गवई रिपब्लिकन पक्षाचे जे कार्यकर्ते होते आणि तत्कालीन विधान परिषदेचे उपसभापती, त्याने कॅम्प मध्ये दुसरं एक वसतिगृह सुरू केलं. परंतु गवई साहेबांच्या, R.S. गवई साहेबांच्या वसतिगृहामध्ये मुलांची फार तारांबळ चालायची. त्यांना जेवण व्यवस्थित मिळायचं नाही, कधी राहण्याची गैरसोय होती. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही योग्य ते सहकार्य करायचं आणि त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतो. तत्कालीन समाज कल्याण मंत्री श्रीमती प्रतिभाताई पाटील, त्यावेळेस समाज कल्याण मंत्री, त्यांच्यापर्यंत आम्ही ही शिकायत नोंदवली आणि सर्किट हाऊस मध्ये जाऊन त्याची भेट घेतली. आणि या विद्यार्थ्यांची जी दुरावस्था होती
त्या संबंधी अवगत केले. त्यानंतर भीमराव वैद्य आणि मी स्वतः आम्हा दोघांवर पोलीस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात आली. परंतु जोगदंड नावाचे एक PSI त्यांनी आम्हाला योग्य सल्ला दिला, सहकार्य दिलं आणि आमच्यावर कुठल्याही प्रकारची केस न भरता आम्हाला सोडवण्याचं काम केलं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या परिसरामध्ये एक कृषी अधिकारी अधीक्षकांचं ऑफिस अमरावतीमध्ये आणि त्यावेळेस आरक्षणाची भरती म्हणून विमल सुशीला रामपल यादव ही नोमॅडिक ड्राईव्हची कार्यकर्ती एक कॅन्डिडेट होती. तिचं सिलेक्शन झालेलं होतं क्रॉनिकल मध्ये. बरेच वर्ष यादीमध्ये नाव होतं, परंतु तिला काही अपॉइंटमेंट देण्यात येत नव्हती. बुद्धी पुरस्सररित्या तेथील त्या अधिकाऱ्याने, दीक्षित नावाच्या अधिकाऱ्याने तिचं नाव यादीवर असून सुद्धा तिला कामावर घेतलं. आणि ही जेव्हा शिकायत आमच्याकडे आली, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे समस्त कार्यकर्ते बेमुदत साखळी उपोषणाला बसले. साखळी उपोषणाला सुरुवात झाली असताना एक दिवस गेला, 2 दिवस गेला, तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आलं. आमचा टेंट उडण्याच्या बेतात होता. आम्ही या प्रकरणाची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, त्याचप्रमाणे तत्सम अधिकाऱ्यांना आम्ही दिली. त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची, आमच्या उपोषणाची नोंद घेतली आणि 4थ्या दिवशी आम्हाला टेलिग्राम आला वसंतराव नाईकांचा की बाबा त्या मुलीला तत्काळ कामावर घेण्यात येईल आणि आज ती मुलगी त्याच ऑफिसमध्ये नोमॅडिक ड्राईव्हच्या अनुशेषाखाली तिला भरती करण्यात आलं. आज ती कार्यरत. ही आमच्या कामाची फलश्रुती किंवा जनतेने आम्हाला जो काही कौल दिला, तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या सहकार्याने जो काही कौल दिला त्याची पावती. मित्रांनो, सामाजिक चळवळीमध्ये अशा अनेक काही चढ उतार आणि त्या चढ उताराशी सामोरे जाऊन मी कार्यरत होत गेलो. त्यानंतर मी रेल्वेच्या कामाला सुरुवात केली. रेल्वेमध्ये माझी नियुक्ती. त्या अगोदर रेव्हन्यू डिपार्टमेंटला अचलपूर येथे नोकरी करत असताना पहिली नोकरी अचलपूरला क्लरिकल मध्ये आपल्या कलेक्टर सिलेक्टेड कॅन्डिडेट मध्ये माझी निवड झाली. परंतु तिथे आस्थापना ही तात्पुरती असल्यामुळे कधी स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून आम्हाला त्यावेळेस कार्यरत असताना आमच्या अमरावतीचे तत्कालीन कोर्टामधले काही लोक, ST वाकोडे, मोल्डे साहेब, तहसीलदार जे मेश्राम साहेब, गुर्देकर साहेब, हे सर्व लोक आम्हाला योग्य तो सल्ला द्यायचे, कार्य करायचे. त्यावेळेस माननीय कांशीराम साहेब मुकुंद खोब्रागडे यांच्या समोर तिथे आले. आमच्या बरोबर काही चर्चा गप्पा गोष्टी. चळवळीची त्यावेळेस आम्हाला फारशी माहिती नसायची, परंतु एका कागदावर नावं लिहून त्या लोकांच्या सह्या घेऊन एखाद्या खोलीमध्ये आम्ही बसायचं, सामाजिक आस्थेच्या चर्चा करायच्या. त्यावेळेस वामन नगराळे नावाचे आमचे प्राध्यापक ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. कधी काळी आमच्या सोबत ते काम करायचे. मी त्यानंतर माझी रेल्वेमध्ये नियुक्ती झाली. रेल्वेमध्ये सिकंदराबाद डिव्हिजनला सिकंदराबाद झोनल ऑफिस होतं आणि त्या झोनल ऑफिसच्या अंतर्गत सोलापूर डिव्हिजन होतं आणि डिव्हिजनल
सुपरिटेंडेंटच्या अधिकारामध्ये मला सोलापूरला नियुक्ती दिली. मी गेलो. जाण्याची इच्छा नसताना सुद्धा आमच्या घरचे लोक रडायचे, इतक्या लांब कसं जाणार. तरी सुद्धा माझे त्यावेळेसचे मित्र नरेंद्र इंगोले हे माझे वर्गमित्र असताना त्यांनी मला पंढरपूरच्या गाडीमध्ये बसवून दिलं, बसमध्ये. आणि मी आणि मामा माझे घरी नसताना सुद्धा माझ्या मामीने संपूर्ण 1 महिन्याची तयारी करून मला त्या ठिकाणी पाठवलं. मी सोलापूरला पोहोचलो. मला पोस्टिंग मिळाली दौंडची. आणि दौंडच्या रेल्वे स्टेशनवर मी क्लार्क म्हणून लागलो. त्यावेळेस माझं दौंडमध्ये कोणीही नव्हतं, कोणी ओळखीचं नव्हतं, नातेवाईक नव्हते, कुठलीच. तरी सुद्धा माझ्या स्वभावामुळे लोकांनी मला अवगत केलं आणि वेळोवेळी मला सहकार्याचा हात पुढे केला. माझे त्यावेळेसचे सहकारी HD मोठे यांच्याकडे मी राहिलो. त्यानंतर जांभूळकर, DM जांभूळकर रेल्वेमध्ये चार्जमन होते, त्यांच्या बंगल्यामध्ये राहिलो. त्यावेळेस मी बॅचलर होतो. आणि त्यानंतर DD वाल्दे नावाचे MSCB मध्ये डेप्युटी इंजिनियर होते, त्यांच्या रूमवर मी काही दिवस राहिलो. त्यांच्या सहकार्याने मी सामाजिक चळवळ, त्यावेळेस दलित बँकरची चळवळ मोठ्या जोमाने या दौंड शहरामध्ये व्हावा आणि ज्या वेळेस अशा प्रकारच्या काही मीटिंग व्हायच्या. राज साळवे नावाचे रिपब्लिकन पक्षाचे त्यावेळेसचे कार्यकर्ते हे सातत्याने अशा काही सामाजिक अन्याय अत्याचाराच्या संबंधाने मिटिंगा घ्यायच्या, बैठका घ्यायच्या, सभा घ्यायच्या. त्यावेळेस आमचे सन्माननीय मित्र सयाजी वाघ, सुरेश पानसरे, पांडुरंग गायकवाड आणि भीमनगर मधले त्यावेळेसचे वयोवृद्ध कार्यकर्ते शंकरराव सोनवणे, हे सगळे त्यावेळेस आम्ही एका सलोख्याने काम करत असू. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी आम्ही एका विहाराची सामाजिक चळवळीचं अभिसरण करता, एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करत असताना काहीतरी आपण एका ठिकाणी बसून विचार विमर्श केला पाहिजे आणि चळवळ पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. आणि त्याच काळामध्ये BSNL मध्ये माझे एक कार्यकर्ते होते, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनियर पुंडलिकराव धोंगडे. हे बामसेफच्या चळवळीमध्ये कार्यरत. ते माझ्याकडे सातत्याने यायचे आणि सातत्याने येऊन मला पुण्याच्या 2-3 कार्यक्रमाला त्यांनी घेऊन गेले. त्याच्या अगोदर मला बामसेफ विषयी माहिती होती, परंतु सक्रिय म्हणून मी 1977-78 पासून चळवळीचं काम सुरू केलं. त्यावेळेस माननीय कांशीराम साहेब, DK खापर्डे साहेब हे पुण्यामध्येच CDA मध्ये काम करत असतात. दिना भाना सुद्धा त्यावेळेस काम. आणि त्यांच्या या आंदोलनाला सहकार्य आणि त्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी मी वारंवार बैठकीला जायचो, त्यांच्या विचारात अवगत करायचो आणि सहकार्य करायचो. त्यावेळेस दिना भाना नावाचे जे त्यावेळेसचे 4th श्रेणीचे कार्यकर्ते होते CDA मध्ये खडकीला, त्यांनी एक अर्ज त्यांच्या सुपरवायझरकडे दिला की बाबा उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी नव्हती, परंतु आमचे जे काही स्वाभिमानी लोक ते स्वतःहून सुट्या घेऊन डॉक्टर बाबासाहेबांची जयंती, त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन स्वतः स्वखर्चाने करत असत. त्याचप्रमाणे दिना भाना नावाचे ग्रस्त यांनी त्यांच्या चाळीमध्ये ही बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.
परंतु त्या एक दिवसाची सुट्टी सुद्धा त्यांना मंजूर केली नाही प्रशासनाने आणि त्यासाठी ते त्या चळवळीचे त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते असून सुद्धा त्यांची सुट्टी नामंजूर केली, रिग्रेट केली, विदाउट पे केली, त्यांना सस्पेंड केलं. त्या ग्रस्ताला सस्पेंड का केलं त्याचं अभ्याबद्दल निवेदन म्हणून D.K. खापर्डे साहेबांनी त्यांच्या सुपरवायझरला ते निवेदन इंग्रजीमध्ये लिहून दिलं. ते स्वतः त्याच्या पाठीशी उभे राहिले. त्यावेळेस काशीराम साहेब सुद्धा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. तेव्हा खापर्डे साहेबांनी त्यांना, काशीराम साहेबांना, त्यावेळेस ते बॅचलरच होते, सेवेची सुरुवात होती आणि या सेवेच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असताना त्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या जोमाने कार्याला सुरुवात केली. D.K. खापर्डे साहेबांनी त्यांना ॲनिलिएशन ऑफ कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक त्यांना दिलं, वाचायला दिलं आणि त्याच्यामधून त्यांनी प्रेरणा घेतली आणि प्रेरणा घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. सामाजिक जन आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. त्यावेळेस तत्कालीन ॲडव्होकेट बाजीराव कांबळे जे पुण्यामध्ये प्रसिद्ध वकील होते, रिपब्लिकन पक्षाचं काम करत होते आणि देहू रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस 54 मध्ये जे बुद्धविहार बांधलं होतं त्या बुद्धविहाराच्या जागेसाठी त्यांनी जन आंदोलन तयार केलं, लोकांची जागृती तयार केली. त्यामध्ये D.K. खापर्डे, काशीराम साहेब, दिना भाना या सर्व लोकांचा सहभाग होता. खापर्डे साहेबांना आणि काशीराम साहेबांना त्यावेळेस आपल्या रिपब्लिकन पक्षाची जी अवस्था, दुभंगलेल्या परिस्थितीमध्ये जो बाबासाहेबांचा गाडा त्यांनी पाहिला, अनुभवला आणि त्यांनी ठरवलं की या सर्व पुढाऱ्यांना आपण एकत्र संघटितरित्या आणलं पाहिजे एका प्लॅटफॉर्मवर. म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांच्या काही वैयक्तिक स्वार्थामुळे ते एका ठिकाणी बसू शकले नाही. रिपब्लिकन पक्ष वेळोवेळी दुभंगत राहिला आणि आज त्याची परिस्थिती फार छिन्न विछिन्न झालेली आणि तेव्हा बामसेफच्या संघटनेची चळवळ मोठ्या जोमाने सुरू झाली. बामसेफ मध्ये त्यावेळेस आम्ही शिकलेला वर्ग जो की ज्या समाजामधून निर्माण झालेला आहे, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून जो काही वर्ग तयार झालेला आहे त्यांना त्या आरक्षणाची जाणीव करून देण्याची जबाबदारी आणि कार्य बाबासाहेब यांच्या या चळवळीची सुरुवात बामसेफने सुरू केली. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन रात्र दिवस न बघता चळवळीविषयी माहिती दिली, लोकांना जागरण करण्याचं काम केलं. D.K. खापर्डे साहेब, दिना भाना आणि काशीराम त्यावेळेस 77-78 मध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये सायकलने प्रवास करायचे, कधी पायी प्रवास करायचे आणि स्वतःच्या खर्चाने घरादाराची कुठलीही तमा न बाळगता ते लोकांशी संपर्क साधत, लोकांना जागृत करण्याचं काम करत असत आणि त्यातूनच बामसेफची निर्मिती झाली. या देशातल्या ज्या 52% मंडल कमिशनच्या मंडलच्या याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लोक होते, 3-3.5 जातीच्या लोकांना संघटित करणं, ज्या ओबीसी समाजाच्या जाती, ज्या समाज व्यवस्थेने त्यांना
वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलं होतं आणि विषमतेची वाटचाल दाखवली. सन्मानाची स्वाभिमानाची त्यांना कुठलीही जाण नव्हती. अशा अजाण लोकांना बामसेफने जागृत करण्याचं महत्वाचं काम त्यावेळेस केलेलं आहे. या सर्व बामसेफच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला समर्पित केलं. नोकरीची कुटुंबाची कुठलीही पर्वा न करता सामाजिक कार्यक्रम ज्या वेळेस लागायचे, स्वतःची रजा, स्वतःचा पैसा आणि स्वतःची बुद्धी आणि हुन्नर या सगळ्यांचा बरोबरी उपयोग केला आणि एक समाजाचं एक जन आंदोलन निर्माण करण्याचं कार्य बामसेफच्या या लोकांनी केलेलं आहे. आणि त्याचाच एक पाईप म्हणून मी आजही या चळवळीमध्ये सातत्याने काम करतोय. आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो काही त्याग आणि समर्पण केलं, त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा एकदा अत्यंत अत्यवस्थ होता. मीराबाई त्यांची आत्या, रमाबाई पत्नी, त्या मुलाच्या दुरावस्थेकडे पाहून रडत होत्या. बाबासाहेब लंडन मध्ये त्यावेळेस थिसिस लिहित होते. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा ग्रंथ त्याच्या त्यावेळेसच्या परीक्षकांनी तो 2 वेळा त्याने ते तपासण्यासाठी घेतला, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी त्यांना आढळल्या. बाबासाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी लिहिलेला हा ग्रंथ, त्याच्यामध्ये मी कुठलाही बदल करणार नाही. माझी जी काही त्या ग्रंथामधली जी भाषा आहे, मग ते ब्रिटिशांच्या विरोधात असेल किंवा व्यवस्थेच्या विरोधात असेल, त्यामध्ये मी कुठलाही बदल करणार नाही. तुम्ही माझा ग्रंथ मंजूर करा अथवा नका करू. तेव्हा बाबासाहेबांनी अगदी ठामपणे त्यांना सांगितलं. तेव्हा नाईलाजाने त्या ग्रंथाची जी सिरियसनेस आणि त्यांनी भारतीय व्यवस्थेच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधाने जी काही दुरावस्था होती भारतामध्ये, आर्थिक सामाजिक, या संबंधाने बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं होतं ते त्या ग्रंथामध्ये 14 पॉइंट बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बँकांचं राष्ट्रीयकरण, जमिनीचं राष्ट्रीयकरण, रुपयाचं आंदोलन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी मध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेल्या आहेत की जे आज समाजाला आवश्यक आहे आणि त्याच्या भरोश्यावर आजची व्यवस्था चालत आहे. परंतु ते टिकवण्याचं काम आज आमच्या समाजातल्या तरुण लोकांचं आहे. आणि ते कशा पद्धतीने टिकवतात, आमच्या आजच्या तरुणांना जे आज ज्यांना आम्ही या समाजाचा आदर्श म्हणून, पुढारी म्हणून त्यांना आम्ही मिळवतो, परंतु त्यांना त्यावेळेसच्या व्यवस्थेची आणि विषमतेच्या समाज व्यवस्थेची जाणीव नसल्यामुळे त्यांना कुठलेच चटके बसलेले नसताना आज आम्हाला हा समाज पुढे न्यायचा आहे आणि स्वाभिमानी सन्मानी असा समाज निर्माण करण्यासाठी, आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आम्हाला सर्व सुशिक्षित नागरिकांना, जे नोकरीमध्ये असतील, नोकरीमध्ये नसतील, सामाजिक कार्य करत असतील, परंतु या समाजाचं एक ऋण म्हणून ते फेडण्याची जबाबदारी आज आमच्यावर आली. तरुणांनी प्रामुख्याने यामध्ये प्रकर्षाने लक्ष घातलं पाहिजे. त्यांच्या सोयी सवलतीच्या संदर्भामध्ये त्याने विचार केला पाहिजे. आणि आज जी काही व्यवस्था या देशातल्या शासन व्यवस्थेने केलेली आहे, ती व्यवस्था घालवण्यासाठी, ती व्यवस्था नव्हे ती अवस्था आहे. आज आमच्या तरुणांना नोकऱ्या नाही,
तरुणांना उच्च शिक्षणाच्या कुठल्याही सोयी सवलती नाही. त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आम्हाला कुठलाही सहकार्य नाही. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत असतो. आम्ही जागरूक का होत नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरुणांनी याकडे मोठ्या अगदी याच्याने लक्ष दिलं पाहिजे. सामर्थ्याने विचार केला पाहिजे. स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कुवतीने, स्वतःच्या टॅलेंटने, बुद्धीने समाजापुढे समाजाभिमुख होण्याचं काम या तरुणांचं आहे. आणि ते समाजाचं भवितव्य घडविणारे एक शिल्पकार आहेत. बाबासाहेबांच्या, महात्मा फुलेंच्या, पेरियार रामस्वामी नायकरच्या प्रेरणेने, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज नवा समाज, स्वाभिमानी समाज आम्हाला निर्माण करायचा आहे, जेणेकरून या देशामध्ये एक उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारची लोकशाही नांदेल आणि बाबासाहेबांचं संविधान अबाधित राहील. अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही केला पाहिजे आणि तो यशस्वी प्रयत्न करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे विचार या ठिकाणी थांबवतो. जय भीम. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.